अ, नमस्कार सर्वांना. आपलं सत्र आपण एक 2-3 मिनिटात सुरू करणार आहोत. तत्पूर्वी काही सूचना आहेत आपल्या सर्वांसाठी. जसं की आपल्याला हे जे सत्र आहे हे साधारण 1 तास आपलं सत्र चालणार आहे. त्याच्यामध्ये एकतर जे अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर अंदाजपत्रक तयार करत असताना लागणारा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट पण आपण इथं समजून घेणार आहोत की तो कशा पद्धतीने भरायचा. आणि त्यानंतर जर यापूर्वी आपण अंदाजपत्रक भरलं असेल, त्याचे आपले काही अनुभव असतील किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील किंवा आत्ताच्या सत्रासंदर्भात जरी आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये ते लिहू शकता किंवा आपल्या सत्राच्या शेवटी आपण थोडा टाइम वेळ ठेवणार आहोत त्याच्यासाठी. त्यामध्ये आपण आपले प्रश्न विचारू शकता. तर जे प्रश्न आहेत ते मात्र आपण नक्की काढून ठेवा. त्यानंतर हे जे सत्र आहे हे सत्र पुन्हा आपण ऑनलाईन पण ठेवणार आहोत ह्याच्यावरती युट्यूब वरती. त्यामुळं तुम्हाला जेव्हा अंदाजपत्रक भरायचं आहे तेव्हा ते भरत असताना जर काही अडचणी आल्या तर तुम्ही पुन्हा त्या युट्यूब लिंकचा वापर करून ते सत्र पुन्हा पाहू शकता किंवा त्याच्यातून माहिती घेऊ शकता. सर्वांना एक विनंती आहे की हे जे सत्र आहे हे व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठी आपण आपले माईक अनम्यूट ठेवूयात. त्याचबरोबर चांगली बँडविड्थ मिळावी, नेटवर्कचा कुठेही इश्यू येऊ नये असं आपल्याला म्हणजे सर्वांनाच वाटतं नक्कीच. तर त्यासाठी आपण आपले व्हिडिओ सुद्धा ऑफ ठेवावेत, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकता येईल. मध्येच जर काही शंका असेल तर आपण हात हँड रेज करू शकता. म्हणजे त्याच पर्टिक्युलर विषयासंदर्भात जर का शंका असेल तर हँड रेज करू शकता, म्हणजे त्यावेळेस ती शंका घेता येईल. पण मोस्टली मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपण सत्राच्या शेवटी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जरूर घेऊया. तर मला असं वाटतं आता जे आलेले लोक आहेत, उपस्थित आहेत, तर त्यांच्या वेळेचा आपण आदर करूयात आणि वेळेचा आदर करून आपण आपलं आत्ताचं सत्र सुरू करूयात. तर सर्वांना अफाम परिवारातर्फे आत्ताच्या या सत्रासाठी मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर आत्ताचं आपलं जे सत्र घेण्यासाठी आपल्याला जे मार्गदर्शक म्हणून आपल्या सोबत आहेत, तर मी रोशन सरांचं ह्या आत्ताच्या सत्रासाठी स्वागत करते. आणि रोशन सरांनी आपल्याला ह्या सत्रात मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. तत्पूर्वी मी रोशन सरांची ओळख करून देते. रोशन डोंगरे सर हे आफामचे मुख्य म्हणजे प्रमुख अकाउंटंट आहेत आणि अकाउंटचं संपूर्ण काम जे आहे ते पाहतात. आणि गेली 3 वर्ष ते अशा प्रकारे वेबिनारच्या माध्यमातून अंदाजपत्रक कसं तयार करायचं, कसं सादर करायचं याबद्दल तर वेब संवादाच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती देतातच. परंतु त्याचबरोबर जर आपण असं पाहिलं की जे कोणी मेंबर्स अफामचे मेंबर्स आहेत ग्रुपवरती, तर त्यांना वेगवेगळे नोटिफिकेशन्स दरवेळेस मी पोस्ट करत असते, जे की चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमधून आलेले असतात, टॅक्स रिलेटेड असतात किंवा काही तारखा आहेत त्या तारखा डिक्लेअर झालेल्या असतात, कधी चेंज झालेले असतात. तर असे जे काही अकाउंट्स रिलेटेड आणि ऑडिट रिलेटेड, त्याचबरोबर चॅरिटी कमिशनरच्या कंप्लायन्स रिलेटेड जे काही नोटिफिकेशन्स मी ग्रुपवरती पोस्ट करते, तर ते सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला रोशन सरांकडून आलेले असतात. तर ते त्याचा वारंवार अभ्यास करून ते जितकं सोप्या पद्धतीने करून सगळ्या ग्रुपपर्यंत पोहोचवता येईल तर तसा प्रयत्न करतात. त्याचबरोबर इतर सुद्धा जे सदस्य आफामशी जोडलेले आहेत त्यांचेही आमच्याकडे ग्रुप आहेत, तर त्या ग्रुपवरती सुद्धा आम्ही त्यांच्या मदतीने ते पोस्ट करत असतो. तर अशा पद्धतीने जे आफामचे एक उद्दिष्ट आहे संस्थांचं क्षमता बांधणी करणं आणि संस्थांना त्यांचे काम करत असताना ज्या एनजीओ मॅनेजमेंट रिलेटेड ज्या अडचणी येतात ते सोडवणं, त्यांचं काम उत्तम प्रकारे व्हावं त्यासाठी वारंवार मदत करणं. तर त्यामधला हा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे फायनान्स रिलेटेड. तर रोशन सर गेली 3 वर्ष सर्व सदस्य आणि सदस्यतर संस्थांना मदत करतात. पुन्हा एकदा मी रोशन सरांचं आत्ताच्या या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करते आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करते. धन्यवाद सर. थँक्यू वैष्णव. तर शुभ प्रभात सर्वप्रथम सगळ्यांना.
तर सर्वांचं आजच्या वेबिनारला स्वागत आहे. तर गेल्या 3 वर्षांपासून जसं आता मॅमने सांगितलंच, तर आपण बजेट संदर्भात हा जो वेबिनार आहे हा आपण घेत आलेलो आहे. तसेच म्हणजे मी अफामशी आता गेल्या 3 वर्षा पासून जुडलेलो आहे. त्याच्या आधी पण मला नियर अबाउट NGO आणि डेव्हलपमेंट सेक्टरचा 15 वर्षांचा एक अनुभव आहे, जे की बॉम्बे पब्लिक ट्रस्ट मधूनच आपण चालतोय आणि ते आता मुख्य वित्त सहाय्यक म्हणून मी अफामला आता हा पदभार आता सांभाळत आहे. तर आता जास्त वेळ न करता आपण आपल्या वेबिनारला आता सुरुवात करूया. तर आता हा वेबिनार घेण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे, तर मेनली आपण जेव्हा अ, कुठलं पण आर्थिक वर्ष जेव्हा स्टार्ट करतो, तेव्हा स्टार्ट करताना आपल्याला नेहमी हे असते की हे ही एक आपण संस्था जी आपली रजिस्टर्ड आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये, कुठले महाराष्ट्र स्टेट ऍक्ट मध्ये किंवा सोसायटीज ऍक्ट मध्ये, अशा वेगवेगळ्या ऍक्ट मध्ये आपल्या ट्रस्ट ह्या रजिस्टर्ड आहे. आणि ट्रस्टमध्ये जेव्हा कधी आपण स्टार्ट रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा नवीन फायनान्शियल इयर जेव्हा आपलं स्टार्ट होतं, तर ते फायनान्शियल इयरसाठी तुमचे आर्थिक अंदाज काय आहे की तुम्ही या वर्षाला किती तुमचं टर्नओव्हर राहणार आहे, किती तुम्ही किती डोनेशन कलेक्ट कराल किंवा किती खर्च तुम्ही याच्यामध्ये कराल, या संबंधातला सगळा जो एक आढावा आहे, हा आढावाचा एक फॉर्मॅटमध्ये हा चॅरिटी कमिशनरला सबमिशन करण्याची एक प्रोसिजर, ही प्रोसिजर गेल्या कित्येक वर्षांपासून चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये चालत आहे. पण म्हणजे आता त्याला काय म्हणू की जसे चॅरिटी कमिशनर ऑफिसचे जितके नोटिफिकेशन्स येतात ॲज कम्पेअर टू जसे FCRA चे झाले, इन्कम टॅक्सचे झाले, हे खूप लवकरात लवकर सर्व लोकांकडे पोहोचतात. पण चॅरिटी कमिशनरचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते खूप डिले, म्हणजे त्याच्यामध्ये जे अपडेशन्स यायला पाहिजे, जसं आता आपण ऑनलाईन ट्रस्टचं अकाउंट आपण सबमिट करतो, तर ते सबमिशन करायसाठी पण जे काही आता युजर ID, पासवर्ड, त्याची जी त्यांनी 2 वर्ष आधीपासूनचे त्याचं नोटिफिकेशन काढून ठेवलं, पण ते अजूनपर्यंत ऑनलाईन झाले नाही. तर त्याच्यामुळे आताच एक मुंबईला बैठक झाली, त्याच्यामध्ये पण सगळ्या वकिलांनी तेच सांगितलं की नाही, याच्यामध्ये पहिले तुम्ही ऑनलाईनची रजिस्ट्रेशनची प्रोसिजर पहिले कम्प्लीट करा, त्याच्यानंतर तुम्ही सगळं ऑनलाईन मध्ये म्हणजे चेंज रिपोर्ट किंवा हे सगळं सादर करा. तसंच हे जे बजेट सबमिशन पण होतं, याच्याबद्दलचं पण आधी एक नोटिफिकेशन आलं होतं की हे तुम्ही सगळं कंप्लीट करून हे तुम्ही ऑनलाईन तुम्ही तिथे सबमिट करायला पाहिजे, परंतु ते शक्यतोवर आतापर्यंत झालेलं नाहीये. त्याच्यामुळे हे तुम्हाला ऑफलाईनच चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसला सबमिट करायचं असतं. तर या संबंधात आपल्याला आता हे कसं बनवायचं, आता बऱ्याच वर्षांपासूनचे जेव्हा संस्था आपला रजिस्टर्ड आहे, तर याकडे कधी म्हणजे असा कल आलेला नाहीये की आपल्याला याच्यातून काही म्हणजे आपण सबमिट केले नाही केले किंवा त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला म्हणजे काही त्याची नोटीस आली की तुम्ही हे सबमिट का नाही केलं किंवा, तर या प्रकारच्या बहुतांश वेळा काही आपल्याकडे रिप्लाय येत नाही. कारण जनरली काय असते की इन्कम टॅक्स किंवा FCRA चे जेव्हा आपल्याकडे कुठले रिप्लाय आले किंवा काही आपल्याला त्यांच्याकडून नोटिफिकेशन आलं, तेव्हाच आपण त्याच्यावर तुरंत ऍक्शन घेतो. पण या केसमध्ये कधी आलेलं नाहीये. परंतु जर आपण एक आपली संस्था वेळेवर किंवा आपले जे काही ट्रस्टचे अकाउंट झाले, सगळे कम्प्लायन्सेस जे झाले, जे फायनान्स रिलेटेड असो किंवा चॅरिटी कमिशनरशी रिलेटेड असो, ते सगळे जर आपण रेग्युलरली जर अपडेट करत राहिलं, तर ते आपली संस्था किती वेल सस्टेन आहे त्याच्यावरून ते शो होतं. तर त्याच्यासाठीच आज आपण हा एक वेबिनार घेत आहोत. तर याच्यामध्ये आता हे आपल्याला का भरायला पाहिजे, तर त्याच्या संबंधित जर आपण बघायला गेलो, तर त्याच्यामध्ये जो चॅरिटी कमिशनरचा जो बॉम्बे पब्लिक ट्रस्टचा जो सेक्शन आहे, तो सेक्शन 31 जो म्हणते की कंपल्सरी जे आपले विश्वस्त असतात संस्थेचे,
ते संस्थेच्या विश्वस्तांनी हा एक सगळे ट्रस्टी मिळून हा एक बजेट आपल्याला, जो नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षाचं तुम्हाला बजेट एक बनवायला पाहिजे आणि तो चॅरिटी कमिशनरला सादर करणे हा एक अनिवार्य आहे. त्याच्यानंतर ते आता हे कुठे लिहिलेलं आहे, जे सेक्शन 31चं जे रूल 16 आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हा जो आहे, जो बजेट आहे, हा किमान नवीन आर्थिक वर्ष जेव्हा आपलं आर्थिक वर्ष असते, जसं आता आपल्याला बजेट सादर करायचं आहे. आता आपलं आर्थिक वर्ष 24-25 चालवलं आहे आणि बजेट सादर करायचं आहे आपल्याला 2025-26चा, म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतचा. तर त्यांनी म्हटलंय की हा तुम्ही कधी सादर करायचा, तर जे आर्थिक वर्ष स्टार्ट व्हायच्या 1 महिना आधी, म्हणजे आपला मार्च महिना संपला की त्याच्या आधी, म्हणजे फरवरीच्या एंडिंगला. तर याची तारीख म्हणजे 28 फरवरी ही त्यांनी नियमात लिहून दिलेली आहे की तुम्ही 28 फरवरीच्या आतमध्ये तुमचं बजेट जे आहे, जे नेक्स्ट फायनान्शियल इयरचं, ते तुम्ही चॅरिटी कमिशनरला सबमिट करणं अनिवार्य आहे. आता हे बजेट कोणी सादर करायला पाहिजे, म्हणजे जसं आता जर आपण एनजीओ म्हणजे जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवण्याचे सेक्शन्स बरेच काही आहे. जसं सेक्शन 8 कंपनीमध्ये पण आपण रजिस्टर्ड असतो. त्याच्यातून पण एनजीओ म्हणजे जे आपल्या सेवा आहेत त्या चालवतात. काही लोक बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये रजिस्ट्रेशन आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून आपले जे आहे ते म्हणजे जे सामाजिक कार्य आहे ते आपण करतो. पण जे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टचं जे म्हणणं आहे, त्या ऍक्ट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमची जे वार्षिक उत्पन्न तुमच्या संस्थेचं हे 5,000पेक्षा जास्त असेल, तर त्याच्यासाठी हा जो बजेट आहे तो त्यांनी सादर करणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या ट्रस्ट आपल्या याच्यात रजिस्टर्ड असतात. एक म्हणजे रिलिजियस ट्रस्ट आणि एक चॅरिटेबल ट्रस्ट. तर आपली जर रिलिजियस म्हणजे धार्मिक कार्यासाठी जी कुठली ट्रस्ट असेल, तर त्याचं जर इन्कम वार्षिक उत्पन्न हे 5,000पेक्षा जास्त असेल आणि धार्मिक वगळता म्हणजे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे, जे धार्मिक कार्याव्यतिरिक्त जे काम करतात, तर त्यांचं 10,000पेक्षा जास्त जर वर्षाचं उत्पन्न असेल, तर त्यांनी हा बजेट सादर करणं हा अनिवार्य आहे, असं त्यांच्या सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. आता यामध्ये त्यांचे जे काही चेंजेस आहे, अमेंडमेंट, जसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कंटिन्युअसली अमेंडमेंट करत राहतं, एफसीआर करते, तसं या ऍक्टचं अजूनपर्यंत अमेंडमेंट झालं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या सेक्शनमध्ये जे लिहिलेलं आहे ती आतापर्यंत कायमच आहे ती. त्याच्यानंतर आपण आता हा बजेट कसा तयार करायचा, मेनली आपण आज इथे जमलेलो आहे त्याच्यासाठी की आपण हा बजेट कसं तयार करायचा, कसं सबमिट करायचा. तर याच्यात आता बरेच आपल्या ज्या सगळ्या आपण एनजीओज इथे जॉईन झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच संस्था अशा असतील ज्यांचं टर्नओव्हर 10 ते 15 लाखापर्यंत असेल, काहींचं 50 लाखापर्यंत असेल, काहींचं 1 कोटी, 2 कोटी, काहींचं 10 कोटीपर्यंत पण असेल. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्याच्यानुसार तुमचं बजेट प्रिपरेशन हे त्या त्या स्टाफ सोबत बसून तुम्हाला करावं लागेल. जसं की आता आपण एक जर बेसिक अंडरस्टँडिंग पकडायला गेलं, तर त्याच्यामध्ये काय आहे की फर्स्ट तुमचे जे सिनियर मॅनेजमेंट असतात, म्हणजे आता जे ट्रस्ट चालवल्यानंतर तुमच्याकडे जे जसे तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे किंवा तुमचे जे रिलेटेड प्रोग्रामचे जे डायरेक्टर्स असतील किंवा प्रोग्राम स्टाफ असतील, तर तुम्ही त्यांना घेऊन बसा. फंड रेझिंगची कुठलं जर तुमच्याकडे टीम असेल किंवा कोणी माणूस बघत असेल जे फंडिंगसाठी प्रपोजल सबमिट करत असतील किंवा हे किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे अकाउंटंट्स असतील, जे मागील वर्षाचा आपल्याला आढावा सांगू शकतील की मागच्या वर्षीला आपल्याला किती रिसिट्स आले किंवा काय समोरच्या वर्षाला अपेक्षित आहे, त्याचे प्रपोजल्स आपल्याकडे काही असतील, तर हे सगळ्यांची मिळून एक 1-2 तासाची मीटिंग घ्यायला पाहिजे.
आणि त्यांच्यासोबत बसून तुम्ही हे डिस्कस करायला पाहिजे की आपले काय प्लॅन असू शकतात. म्हणजे आता जसं आपण CSR ला काही प्रपोजल्स तुम्ही सबमिट केलेले आहात का, किंवा काही FCRAच्या डोनर्सशी तुमचं कम्युनिकेट झालेलं आहे का, त्यांच्याकडे प्रपोजल सबमिट केलेले आहे किंवा त्यांच्याशी बोलणं चालू आहे आपलं, की आपल्याला याच्यातून किती म्हणजे फंडिंग ही नवीन वर्षासाठी ते देऊ इच्छिता. किंवा आपल्याला जसं मागील वर्षाचं जसं आपल्याकडे काही अदर ऍक्टिव्हिटीजचे पण आपल्याकडे इन्कम येत असतात, जसं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, व्हेकल जी तुमची रेंटनी जाते, किंवा तुमच्याकडे ट्रस्टची जी प्रॉपर्टी असतं तर त्याच्यातून काही रेंट वगैरे आपल्याला कलेक्ट होतं. तर अशा प्रकारच्या पण काही आपल्याकडे ज्या रिसिट म्हणजे जे कॅश और बँक स्वरूपामध्ये जे आपल्याला येत असतात, तर त्याचं पण एक कोलॅबरेशन तिथे जमा होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही मेनली हे डिवाइड करायला पाहिजे की स्पेसिफिक फंड हे FCRA आणि नॉन FCRA हे आपल्याकडे. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला सबमिट करताना चॅरिटी कमिशनर असं विचारत नाही की तुम्ही हे दोन वेगवेगळे द्या, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी की आपण पण संस्था चालवतोय तर आपल्याला एक FCRAच्या फंडिंगचं बजेट आपलं कितीपर्यंत होऊ शकते, नॉन FCRAचं किती होऊ शकते. तर अशा प्रकारचे तुम्ही स्पेसिफिकेशन करून तुम्ही तुमचे खर्चाचे अंदाज किंवा तुम्हाला काय प्रोजेक्ट्स येणार आहे तर त्याचे डोनेशनचे म्हणजे जे स्पेसिफाईड फंड्सचे जे प्रोजेक्टचे डोनेशन्स आहे त्याचा तुम्ही अंदाज तिथे बांधू शकता. त्यानंतर हा सगळा डेटा आपण एक रिसिट आणि पेमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण तो एक कलेक्ट करू, आणि तोच फॉर्मॅट आपण आता समोर शिकणार आहोत. तर आता हाऊ टू प्रिपेअर द आपला बजेट. तर आपल्याला आता बजेट कसं सादर करायचं आहे. तर सर्वांना एक्सेल शीट दिसत आहे. एक मिनिट. हो दिसत आहे. तर हा एक फॉर्मॅट जो चॅरिटी कमिशनरनी आपल्याला दिलेला आहे, जो बऱ्याच वर्षांपासून हा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्यांच्याकडे जे बजेट आहे ते आपल्याला सादर करायचं असते. तर या फॉर्मॅटमध्ये सर्वप्रथम एक फेसशीट असते. हे फेसशीट मध्ये आपल्याला लिहिलेलं आहे की आपल्याला बजेट हा कुठल्या वर्षाचा त्यांना सादर करायचा आहे. तुमच्या संस्थेचं नाव, त्यांचा रजिस्टर्ड ऍड्रेस इथे लिहायचं असते. त्याच्यानंतर तुमचे ट्रस्टी या आर्थिक वर्षासाठी कुठले ट्रस्टी आहे त्या ट्रस्टींची नावं इथे लिहायची असतात. त्याच्यानंतर तुमचे ऑब्जेक्ट काय आहे, एज्युकेशन आहे, रिलीफ ऑफ पॉवर्टी आहे, किंवा तुमचं वॉटरशेडचं काम आहे, ॲग्रिकल्चरचं काम आहे, एज्युकेशनचं काम आहे, तर तुमचे त्याच्यानुसार ऑब्जेक्ट तुम्ही तिथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर तुमचे इथे सँक्शन झालेली जी प्रत आहे, जी फॉर्मॅट शेड्यूल 7C मध्ये हे जे रूल 16चा आहे हा फॉर्मॅट तुम्हाला इथे जोडावा लागेल. आणि जर तुमचं जे टोटल रिसिट्स आहे या रिसिट जर 25% जर जास्त झालेल्या असतील तर त्याच्याबद्दल जर असेल तर त्याच्याबद्दलचं तुम्हाला इथे एक एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. असं हा एक सिंगल फॉर्मॅट आहे. याच्याबद्दल आपण समोर चर्चा करूच तसं. तर हा एक फेसशीटचा जो प्रायमरी फॉर्मॅट असतो, आणि सेकंडरी जो की अटॅचमेंट साठी आहे तो आपला हा जो आहे हा डिटेल आपला रिसिट आणि जिथे आपल्याला दिसतंय की एस्टिमेटेड रिसिट आपण किती कलेक्ट करणार आहोत आणि एस्टिमेटेड डिस्बर्समेंट म्हणजे आपल्याला पेमेंट्स किती होणार आहेत त्याच्या संबंधातला आहे. तर याच्यामध्ये हा जो फॉर्मॅट आहे, आता इथे बहुतांश संस्थांना याच्यामधले बरेच काही असे गोष्टी असतात की ज्या समजणे म्हणजे अवघड असते की इथे काय लिहायचं, इथे काय लिहायचं. तर त्याच्यासाठी मी यांचं एक सिंपल बायफर्केशन आहे ते मी तुम्हाला इथे करून दिलेलं आहे. म्हणजे आपल्या एक रिसिटची कॉलम दिलेली आहे जे की मी आता PPT मध्ये सांगितलंच तुम्हाला, FCRA नॉन FCRAचे आणि तसेच पेमेंट्सचे पण. तर पेमेंटचे पण मी इथे तसेच तयार केलेले आहे. तर हे वन बाय वन आपण एकदा समजून घेऊ. जे या फॉर्मॅटमध्येच आहे त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण इथे दिलेलं आहे. तर हे आपण वन बाय वन आपण एकदा समजून घेऊ, आणि या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही इथे टाकाल तर याची जी टोटल आहे ती टोटल ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होईल या शीटला.
आणि या शीटला बनल्यानुसार मग तुमचं जे फायनल जे तिथे सबमिशन करायचं आहे तो फॉर्मॅट तुमच्याकडे इथे रेडी राहील. म्हणजे तुम्हाला जेव्हा चॅरिटी कमिशनरला सबमिट करायचं असेल तेव्हा तो हा फॉर्मच करायचा. पण याच्यातून जी व्हॅल्यू इथे जशी 50 लाख किंवा 10 लाख जी व्हॅल्यू आलेली आहे ती कुठून आलेली आहे, तर त्याचा जो बॅकएंडचा सोर्स आहे तो सोर्स म्हणजे तो आपल्याला इथे दिसेल. तर याच्यामध्ये सर्वप्रथम एस्टिमेटेड जे रिसिट्स आहे त्याच्यामध्ये कॅश इन हँड तुमच्याकडे ही 1 एप्रिल 2025 ला, आता आपण नवीन वर्षाचं बजेट करत आहे तर या वर्षाला तुमचं ओपनिंग बॅलन्स काय राहणार आहे, तर याच्यामध्ये कॅश इन बँक म्हणजे या 1 एप्रिलला एस्टिमेटेड तुमच्याकडे आता एफसीआरआयचे बँक अकाउंट आहे, नॉन एफसीआरआयचे बँक अकाउंट्स असतील, काही तुमचे जे मेनच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही ज्या चालवत असाल किंवा नॉन प्रोजेक्टच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्याचे तुमच्याकडे बँक अकाउंट्स असतील तर त्या बँक अकाउंटचे नंबर्स लिहा. आणि त्याचं एस्टिमेटेड तुमच्याकडे वर्षा अखेरीसला म्हणजे फायनान्शियल इयर एंडिंगला तुमच्याकडे किती शिल्लक राहणार आहे या वर्षीला, जे की नवीन वर्षाचं ओपनिंग बॅलन्स राहणार आहे. तर तिथे तुम्ही इथे टाका. जे की ते टाकल्यानंतर तुम्ही नेक्स्ट सेक्शनला येता की नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंगचा याचा अर्थ हा आहे की याच्यामध्ये त्यांनी दोन प्रकारचे डोनेशन्स आपल्याकडे दिलेले आहे. एक डोनेशन्स त्यांनी सांगितलं आहे रिसिव्ह टुवर्ड द कॉर्पस ऑर कॅपिटल ऑब्जेक्ट. म्हणजे काही जे फंडर्स असतात ते आपल्याला एक स्पेसिफिक डोनेशन्स आपल्याला देत असतात जे की कॉर्पससाठी, जे की कॉर्पस एक डोनेशनचा प्रकार आहे आणि एक कॅपिटल ऑब्जेक्टसाठी. तर त्यांनी इथे मेन डिफाईन करून दिलेलं आहे की जर या ऑब्जेक्टसाठी जर तुम्हाला कुठलं डोनेशन हे नवीन आर्थिक वर्षामध्ये कोणी देऊ इच्छित आहे किंवा तुमचं कोणाशी बोलणं झालेलं आहे या संबंधितचं, तर तुम्ही ते इथे लिहू शकता. जसं आता कॅपिटल ऑब्जेक्टसाठी म्हणजे काय आहे, तर मग तुम्हाला जसं की तुम्हाला कुठले ॲम्ब्युलन्ससाठी तुम्हाला कोणी फंडिंग द्यायचं असेल किंवा कोणी म्हटलंय की तुमच्या संस्थेसाठी आम्हाला 5 लॅपटॉप्स द्यायचे आहे किंवा प्रोजेक्टर द्यायचं आहे किंवा अलमारी द्यायची आहे, असं कोणी कन्स्ट्रक्शन तुमच्या इथलं काही कन्स्ट्रक्शन तुम्हाला करून देणार आहे, तर हे सगळे ऑब्जेक्ट म्हणजे तुमचे कॅपिटल ऑब्जेक्ट झाले. कॉर्पस फंड हे एक लिमिटेशन आहे. हे जेव्हा तुमची संस्था एकदम शेवटी पडीच्या याच्यात असेल आणि तुमच्याकडे फंड्सची काही म्हणजे कुठल्याही प्रकारचे फंड्स तुमच्याकडे नसेल त्या काळामध्ये हे भविष्य निधी आहे. तर भविष्यामध्ये लागणारे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुमची संस्था पडतीच्या काळात असेल आणि त्यावेळेस तुम्हाला हे फंड्स यूज करायसाठी अशा प्रकारचे कुठले कॉर्पस फंड जर म्हणताय तुमचं फंडर की आम्हाला कॉर्पस फंड द्यायचे, तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे त्यांनी डोनेशन टू बी रिसिव्ड इन द स्पेसिफिक ऑर इयरमार्क ऑब्जेक्ट. तर याच्यात कुठले डोनेशन किंवा स्पेसिफिक फंड ग्रँट्स, जसं एफसीआरए ची ग्रँट आलेली असेल किंवा तुम्हाला सीएसआर चे काही प्रोजेक्ट्स आहे त्या प्रोजेक्टसाठी जे तुम्हाला ग्रँट देऊ इच्छित आहे, जसं बजाज फायनान्स झालं किंवा कुठले पण जी फंडिंग एजन्सी असेल तर ती फंडिंग एजन्सीचे तुम्ही त्यांच्याकडे प्रपोजल सबमिट केलेले आहे. आणि प्रपोजल सबमिट केल्यानंतर अ, तुम्ही प्रपोजल सबमिट त्यांच्याकडे केलेले आहे आणि त्यांना म्हटलंय की हा हे सगळे आम्हाला न्यू फायनान्शियल इयरला यांच्याकडून हे प्रोजेक्ट जे आहे ते आमच्याकडे अप्रूव्ह होणार आहे, तर त्याच्या संबंधितला त्या वर्षीचा तुमचा काय बजेट आहे तर त्या बजेटची अमाऊंट तुम्ही इथे लिहू शकता. तर याच्यामध्ये पण तुमचं तसंच आहे की जर तुम्ही एफसीआरआयच्या कंपन्यांकडे इन्स्टिट्यूशनल डोनर असतील किंवा इथे फक्त इन्स्टिट्यूशनल डोनरच तुमच्याकडे येतील एफसीआरए किंवा सीएसआर फंड्सचे. सीएसआर फंडचे तुम्ही नॉन एफसीआरएच्या याच्यात लिहायचे आणि एफसीआरएचे जे फॉरेन जे फंडिंग यायचं ते तुम्हाला इथे लिहायचं. आता इथे ऑर्डिनरी डोनेशन म्हणजे नॉन स्पेसिफिक म्हणजे सामान्य देणग्या. आता बरेच काही तुमचं संस्थेचं काम चांगलं आहे आणि एक चांगल्या उद्देशाने पण जे बऱ्याच वर्षांपासून तुमचं संस्थेचं काम बघतात आणि त्यांना वाटतं की नाही यांना आपल्याला डोनेशन द्यायचं आहे, तर त्या संबंधातले जर काही डोनेशन देऊ इच्छित असतील तर त्याच्यासाठी ते हे नाही म्हणत की मला याच कामासाठी पाहिजे किंवा त्याच कामासाठी मला डोनेशन द्यायचं आहे. तर असं त्यांचं नसतं. ते स्वखुशीने तुम्हाला देणगी द्यायचा विचार करतायत. तर त्याच्यासाठी
तुमचं जे डोनेशन आहे ते तुम्हाला डोनेशन इथे ऑर्डिनरी डोनेशनच्या कॉलम मध्ये तुम्हाला इथे भरायचं आहे. आता इथे इंडिव्हिज्युअल पण डोनेशन इंडिव्हिज्युअल डोनेशन हे कोणी पण देऊ शकतं, फॉरेनवाले पण देऊ शकतात किंवा इंडियन आहे ते पण. तर त्याची जी नवीन वर्षाला काही येण्याची शाश्वती असेल तर तुम्ही ते इथे लिहू शकता. त्याच्यानंतर बॉरोइंग फंड्स, जर आता संस्था चालवायसाठी आपल्याला जर तुम्ही कुठले फ्रेंड्स किंवा ट्रस्टींकडून किंवा कोणी वेलविशर असेल त्यांच्याकडून फंड्स घेतलेले आहे आणि ते फंड तुम्हाला त्यांना परत करायचे आहे, तर अशा प्रकारचे काही फंड जर तुम्ही घेतलेले असतील तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची आहे. आता त्याच्यानंतर रिकरिंगला येऊ, तर इथे आपल्या संस्थेपासून आपल्याला काही मालमत्ता तयार झालेली असते, जशी की गाडी झाली. त्याच्यानंतर तुमच्याकडे स्थावर मालमत्ता म्हणजे तुमच्याकडे ट्रेनिंग सेंटर असेल किंवा कुठलं अकोमोडेशनसाठी गेस्ट हाऊस वगैरे असेल तर त्याच्यातून काही आपल्याला रेंट्स कलेक्ट होतात किंवा काही लीज रेंट आपल्याकडे कलेक्ट होतात. तर अशा प्रकारचे जे इन्कम आहे याच्यासाठी तुम्ही मागील वर्षाचे जे अकाउंट्स कडून तुम्ही त्यांचे अमाऊंट्स घेऊ शकता की मागील वर्षाला आपल्याला किती कलेक्ट झालेले होते अशा प्रकारचे रिसिप्ट. आणि त्यांच्याकडूनच आपल्याला नवीन वर्षामध्ये पण आपल्याला माहिती आहे की हा, हे आपल्याकडे काही फिक्स इन्कम पण आहे की जे आपल्याला नेहमी आपल्याकडे येऊ शकतात. तर तशा प्रकारचे काही जर तुमचे इन्कम असतील तर ते तुम्ही इथे लिहू शकता. आता इथे एफसीआरए नसेल, इथे फक्त आपल्याला नॉन एफसीआरए चे जे फंडिंग हे असतील रेट्स ते तुम्ही इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर काही आपल्याकडे ठेवी असतात, जशा की फिक्स्ड डिपॉझिट असते, म्युच्युअल फंड संस्थेचे असतात जे इन्व्हेस्टमेंट मध्ये असतात. तर त्याच्यातून काही तुमचं त्या वर्षाला काही इन्कम जनरेट होणार आहेत का, किंवा तुमच्याकडे जे सेव्हिंग बँकेचं जर एनजीओचं अकाउंट असेल तर त्याच्यातून काही इंटरेस्ट तुमच्याकडे येणार आहेत का, तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्याच्यानंतर शेअर्सवर काही जर तुम्ही म्हणजे संस्थांनी जर कुठे शेअर्सवर म्हणजे तुमचे फंड्स तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलेले असतील तर त्याच्यातून काही डिव्हिडंड जर आपल्याला मिळालेला असेल तर डिव्हिडंडची व्हॅल्यू पण तुम्ही इथे लिहायची आहे. त्याच्यानंतर ट्रस्टची कुठली जर शेत जमीन असेल तर शेत जमिनीतून पण जे काही उत्पन्न आलेलं असेल, जसं काही तुमच्याकडे संस्थेच्या नावाची जी शेती असेल आणि त्या शेतून काही उत्पन्न जर आलेलं असेल आणि ते जर तुम्ही विक्री केलेलं असेल तर त्याच्यातून जे काही आपल्याला रेव्हेन्यू जनरेट झालेलं आहे तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची आहे. त्याच्यानंतर अदर रेव्हेन्यू रिसिट म्हणजे आपल्याकडे जसं आता कुठली तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे किंवा आपल्याला कुठले असे म्हणजे काही तुम्ही पुस्तकं असेल ते विकलेले असतील किंवा कुठले, जसं आता इथे योगा ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी किंवा स्कूलची ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतलेली आहे आणि त्याच्यातून काही रेव्हेन्यू तुमच्याकडे जनरेट झालेला आहे, तर तो म्हणजे इथे जे स्पेसिफिक वरती जेवढे दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही अशा रिसिट्स होत आहेत का, तर त्या रिसिटची अमाऊंट तुम्हाला इथे विथ डिटेल तुम्हाला तिथे लिहायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली येता, तर खाली आल्यावर आपल्याला इकडे जे दिसत आहेत तर याच्यामध्ये काही असे पण आपल्याकडे इन्कम होऊ शकतात की जे अनएक्सपेक्टेड असतात, की आपल्याला नाही आता म्हणजे हे तर मी एक्सपेक्ट नाही केलं होतं पण इन केस मला असं असू शकते की मला नेक्स्ट इयर मध्ये हे लागेलच, म्हणजे काढायची गरज पडेल. जसं की सेल ऑफ शेअर, म्हणजे आपल्याकडे काही म्युच्युअल फंड्स असतील किंवा काही शेअर जे संस्थेचे असतील तर ते आपल्याकडे फंडिंग नाही आहे आणि फंडिंगच्या अभावी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे त्या न्यू फायनान्शियल इयरला म्हणजे 25-26ला आपल्याला बहुतेक त्या विकावं लागेल. तर त्या संबंधितचं पण आपल्याला जे इन्कम येऊ शकतं एक्सपेक्टेड ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. रिपेमेंट ऑफ डिपॉझिट्स, लोन किंवा म्हणजे तुम्ही संस्थाकडून काही जसं एम्प्लॉईजला लोन दिलेलं असेल किंवा काही असे जे आहे की ज्याच्या तून म्हणजे जसं आता डिपॉझिट्स वगैरे, जसे फिक्स डिपॉझिट फॉर एक्झाम्पल मी घेतो की तुमचे फिक्स डिपॉझिट्स तिथे आहे बँकेमध्ये तुमचे, आणि त्या वर्षाला तुम्हाला जे संस्थेच्या ऍक्टिव्हिटीज किंवा तुम्हाला काही वस्तू विकत घ्यायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला पैसे लागत असतील
आणि ते पैसे लागत असतील आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला काही फंड्स लागेल आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जे आधीच्या ठेवी होत्या त्या जर तुम्हाला विड्रॉल करायचं काम पडलं तर ते विड्रॉल झाल्यानंतरची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला इथे लिहायची आहे. त्याच्यानंतर डिस्पोजेबल ऍसेट, बरेच आपले ऍसेट्स असतात जे खराब झालेले असतात. त्याच्यातून काही ते जर विकले तुम्ही स्क्रॅपमध्ये किंवा ह्याच्यात विकले तर व्हेकल असेल, टू व्हीलर असतील तर त्या विकल्यानंतर जर काही आपल्याकडे जमा झाले, विकल्यानंतर काही पैसे किंवा रिसिट आपल्याकडे जनरेट झाली तर त्याची नोंदणी इथे लिहायची आहे. तर असा हा सर्व प्रकारचा जो रिसिट्स आहे त्याचा पार्ट त्यांनी दिलेला आहे, जो की इथे पण आपल्याला तो दिसतोय. की आपण जेव्हा इथे बघतोय की हे सगळं कॅश, बँक, त्याच्यानंतर इथे एस्टिमेटेड रिसिट, इथे डोनेशन स्पेसिफिक ऑब्जेक्ट, आता तिथे जे तुम्ही डिटेल भरलेलं आहे त्याची सगळी डिटेल इथे इन समरी फॉर्म मध्ये तिथे येऊन जाईल. ऑर्डनरी डोनेशन, तुमचे डोनेशन स्पेसिफिक ऑब्जेक्ट साठी तुम्हाला आलेलं आहे. बॉरोड फ्रॉम फंड्स, त्याच्यानंतर रेंट्स आहे, त्याच्यानंतर डिव्हिडंट आहे, इन्कम आहे, याच्या अ, याच्या संबंधितले जे काही आहे त्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहायच्या. आता काही कॅश डोनेशन्स पण तुमच्याकडे कलेक्ट होतात तर त्याची डिटेल्स आपल्याला कुठे लिहायची आहे, तर जे काही कॅश डोनेशन आहे ते इन्कम टॅक्सच्या ऍक्ट मध्ये आपण जेवढे चॅरिटेबल ट्रस्टचा ऍक्ट आपण जितकं फॉलो करतो तेवढंच आपण इन्कम टॅक्सचं पण करतोय ट्रस्ट चालवण्यासाठी. तर इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की 2,000पेक्षा जास्तच जर तुम्ही कॅशचं डोनेशन हे घेऊ शकत नाही. जर कोणी तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे जे कॅशमध्ये जर डोनेशन तुम्हाला देत असतील तर तुम्ही त्याच्या वरतीचं जे कॅश डोनेशन आहे ते इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये ते अप्लिकेबल नाही आहे. जर त्याच्यावर असेल तर तुम्हाला त्याच्यावर भारी भुर्दंड त्याच्यावर भरावा लागेल. 30% त्याच्यावर टॅक्स इम्प्लिकेशन्स आहे तर ते भरावं लागू शकतं. तर फॉर्म 10BD मध्ये पण ते मग तुम्हाला तिथे म्हणजे अपलोड करावं लागतं. पण त्याच्यासाठी मी तेच सांगतोय की तुम्ही कॅश डोनेशन जनरली अवॉइड करा. कारण आता जेवढं स्ट्रिक्ट होऊन राहिलंय ट्रस्ट आणि याच्या संबंधितचं, तर तुम्ही जर कॅश डोनेशन निग्लेक्ट केले ते जास्त सोयीस्कर आहे. पण त्याच्या संबंधितचे जे काही डोनेशन्स आहे ते मी आधीच सांगितलं की ऑर्डनरी डोनेशन्स म्हणजे जे आपल्याला इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काही जसं व्यक्तिगत मला वाटतंय की मला कुठल्या संस्थेचं काम चांगलं वाटतंय तर मला 2,000 रुपये किंवा 1,000 रुपये मला डोनेशन द्यायचे आहे. किंवा कोणाचा वाढदिवस असते तर त्यांना वाटते की नाही आपलं वाढदिवसाच्या याच्यामध्ये मला इथे 10,000 रुपयांना डोनेशन द्यायची आहे तर मग तसं ते देऊ शकतात. तर ते सगळे ऑर्डिनरी डोनेशनच्या हेड खाली तिथे येईल. तर हा सगळा झाला आपला रिसिप्टचा भाग. तर आता आपण येऊ पेमेंट्सच्या भागाकडे. तर आता हे सगळे जे रिसिप्ट तुम्ही जमा करणार आहे तर हा एकंदरीत आपला अंदाज आहे. आता तुम्ही हे विचार नका करू की अरे मला माहितीच नाही किंवा हे की आता मला नेक्स्ट इयर मध्ये काय राहणार आहे काय नाही याच्याबद्दलचा हा सर्वप्रथम तेच सांगतो की हा आपला एक अंदाजपत्रक आहे. आणि अंदाजपत्रकाला रेफरन्स आपला लास्ट इयरचा जे काही आपलं ऑडिट रिपोर्ट असतं तर आपले काय फायनान्शियल इम्प्लिकेशन्स आहे किंवा आपल्या फायनान्शियलचा एक अनालिसिस तुम्ही मागील वर्षाचा करा. त्याच्यानुसार तुम्हाला पण हे माहिती पडेल की जसं आता आपलं फायनान्शियल इयर 24-25 चालू आहे तर याचा डिसेंबर पर्यंतचा एक रिव्ह्यू तुम्ही करू शकता. त्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला हे माहिती पडेल की आता इतके आपल्याकडे रिसिट्स किंवा हे जमा झालेले आहे. आणि जसं मी सांगितलं की तुमचे नेक्स्ट इयरचे जे काही तुम्ही जे प्रपोजल वगैरे सबमिट केलेले आहेत ते. तर अशा प्रकारच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहे ज्या रिसिप्टशी रिलेटेड आहे म्हणजे की त्याला एक भाषेत आपण एनजीओचं इन्कम म्हणतो. तर ते इन्कम तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता पेमेंट्सच्या भागेकडे येऊ. तर पेमेंट्समध्ये काय आहे की नॉन रिकरिंगचे तिथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हा बरोबर इथे जसं नॉन रिकरिंग आहे इथे म्हणते की कॅपिटल ऍसेटसाठी आपल्याला जे डोनेशन्स आहे ते आलेले आहे. तर इथे ते काय म्हणतात की मेजर रिपेअर अँड रिबिल्डिंग ऑफ ऍसेट सच एज जसे बिल्डिंग झालं, कॅनल झालं, ऍग्रिकल्चर लँड झालं, त्याच्यावर जर तुमचे काही खर्च होत असतील
जे कॅपिटल ऍसेटच्या अगेन्स्टमध्ये तर त्याची माहिती तुम्हाला इथे काही अंदाजित खर्च असतील तर ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. न्यू इममुवेबल प्रॉपर्टी जे कॅपिटल फंड्स आपल्याला जे डोनर देणार आहे, जसं आता रिलायन्स फाउंडेशन किंवा कुठल्याही फाउंडेशनने तुम्हाला म्हटलंय की मला तुमच्या संस्थेसाठी एक ॲम्ब्युलन्स द्यायची आहे, तर तिथे ॲम्ब्युलन्सची जे फंड्स आहेत, जसं त्यांनी 20 लाख रुपये तिकडे सँक्शन केला तर कॅपिटल फंडला तिथे येईल आणि त्याची जी कॉस्ट आहे, त्याची जी टोटल अमाऊंट आहे जी ॲम्ब्युलन्सची, ती तुम्हाला इथे लिहावं लागेल. तर इथे तस जेवढं तुमचं फंडिंग आलंय त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही काय काय खर्च केलेले आहेत त्याच्याबद्दलची तिथे माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतरचा कॉलम आहे की फिक्स डिपॉझिट विथ बँक. आता याच्यातले काही कॉर्पस फंड किंवा हे फंड्स आहे जे की फंड तुम्हाला इथे ऍज अ फिक्स डिपॉझिट, कारण हे फंड्स तुमच्या भविष्यासाठी दिलेले असतात, तर त्याच्यामुळे या फंड्सचं बँकेत ठेवून काय करायचं, तर तुम्ही बँकच्या सेव्हिंगला न ठेवता त्याची फिक्स डिपॉझिट करायची असते. तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही इथे फिक्स डिपॉझिट तुम्ही त्या संस्थेची किंवा तुमच्याकडे जे काही सरप्लस फंड मागील वर्षाचा काही उरलेला असेल, तर तो रिझर्व्ह फंडची तुम्ही एफडी केलेली असेल तर ती एफडीशी रिलेटेड तुम्हाला इथे काय करणार आहात नेक्स्ट इयरला तुम्ही एफडी, त्याची डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे. त्याच्यानंतर रिकरिंगला येऊ, तर रिकरिंग मध्ये तुमच्या काही जसे आपण सांगितलं की आपल्याला जसं गेस्ट हाऊस झालं, तुमचं ट्रेनिंग सेंटर झालं, अशा प्रकारातून जे काही तुम्हाला इन्कम जनरेट होतं तसंच तिथे आपल्याला काही खर्च पण करावं लागतात. जसं तुमचे तिथले टॅक्सेस असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, तिथला बिल्डिंगचा इन्शुरन्स असेल, त्याच्यानंतर तुमचे काही प्रोजेक्ट ऑफिस तुम्ही घेतलेले असतील, जिथे तुमचं काम चालू असेल तर तिथले तुम्ही रेंट जर पेड करत असाल किंवा तुम्ही बाकीच्या बाहेरच्या याच्यासाठी तुम्ही पार्किंगसाठी किंवा याच्यासाठी जागा घेतलेली असेल त्याचा रेंट पेड करत असाल तर त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय खर्च, तुमचं प्रशासनाचं काही HR असेल तुमच्याकडे किंवा ऍडमिनचं काम कोणी बघत असेल त्याच्या रिलेटेड जे काही स्टेशनरी काही बाकी खर्च येत असतील, तर तर हा सगळा खर्च किंवा तुमचा जे ऑफिस रनिंग कॉस्टसाठी तुम्हाला काही खर्च लागत असेल, ऑडिट फीचे काही खर्च असतील, तर हे सगळे खर्च तुम्हाला इथे ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसला टाकायचे आहे. आता इथे कर्मचाऱ्यांचे पगार आहेत. इथे पण आता हे जे काही आहे, HR झाले किंवा जे प्रशासनासाठी जे कामं करतात त्यांच्यासाठीचे जे काही पगार असेल तर त्यांचे पगाराची सगळी प्रोव्हिजन जी आहे ही तुम्हाला इथे लिहायची आहे. आता इथे बरेचदा लोकांचे प्रश्न येतात की सॅलरी इथे आमच्याकडे दोन वेळचे स्टाफ आहे, म्हणजे एक म्हणजे आमच्याकडे जे नॉन प्रोजेक्ट स्टाफ आहे आणि एक प्रोजेक्टचे स्टाफ आहे. तर इथे कोणाची सॅलरी घ्यायची, म्हणजे एक प्रोजेक्ट रिलेटेड जे स्पेसिफिकली आपण प्रोजेक्टमध्ये प्रपोजल सबमिट करतो तिथे ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा लाईफस्टॉक ऑफिसर किंवा फार्मासिस्ट असे राहतात त्याच्यामध्ये, पण ते सगळे आपण प्रोग्रामशी रिलेटेड असतात तर त्यांची माहिती इथे भरायची नाहीये. इथे तुम्हाला माहिती फक्त कोणाची भरायची आहे की जे तुमचे नॉन फंडेड प्रोजेक्टचे जे काही स्टाफ असतील, जसं की एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील किंवा अकाउंट हेड असतील. अकाउंटंटची सॅलरी जर तुमची प्रोजेक्टला जात असेल तर अकाउंट हेडची तिथे नाही असेल, किंवा प्रोजेक्ट जसे प्रोक्युरमेंट ऑफिसर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील तर यांच्या सगळ्यांचं सॅलरी देत असतील तर यांच्याकडे प्रोजेक्टमध्ये कुठे प्रोव्हिजन नसते, परंतु हे जे आपल्याकडे ऍडमिन कॉस्ट जेवढी काही जमा होते त्याच्यातून हे पगार आपण भागवत असतो. तर त्याची सगळ्यांची माहिती तुम्हाला इथे भरायची असते. त्याच्यानंतर तुमचे डेप्रिसिएशन फंड, म्हणजे तुमच्याकडे जर आपल्याकडे एक घसारा किमतीचा एक प्रावधान असतंय जे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये आहे. तर आता याच्यामध्ये पण सेम तसा वरच्यासारखाच याच्यातही प्रश्न येतं की आमच्याकडे जेवढे काही कॅपिटल ऍसेट ज्या तयार होतात त्या सगळ्या याच्यावर आम्हाला डेप्रिसिएशन लिहून कराय म्हणजे डेप्रिसिएशन काढून त्याच्यामध्ये लिहायचं आहे का, तर नाही. याच्यामध्ये फक्त जे तुमच्या संस्थेच्या स्वतःच्या फंड्स म्हणजे जे रिझर्व्ह फंड असतील त्याच्यातून किंवा कॅपिटल स्पेसिफिक फंड जर तुम्हाला दिलेले असतील तर त्याच्यातून जर तुम्हाला
त्याच्यातून ज्या ऍसेट्स क्रिएट झालेले असतील त्याच्यावरच हा डेप्रिसिएशन लागतो. जर तुम्ही कुठलं प्रोजेक्ट प्रपोजल केलेलं आहे आणि त्या प्रोजेक्ट प्रपोजलमध्ये जर तुम्ही लिहिलेलं आहे की याच्यातून आम्हाला काही ऍसेट विकत घ्यायचे आहेत ज्या आम्हाला गावांमध्ये वाटायचे आहे, किंवा जर कुठल्या हे एक स्पेसिफिक प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला 2 लॅपटॉप लागणार आहे पण ते प्रोजेक्टच्या स्टाफसाठी लागणार आहे, तर त्याचा घसारा किंमत ही आपल्याला याच्यामध्ये घ्यायची नसते. ती ती ना इन्कम टॅक्स ऍक्ट आपल्याला अप्लिकेबल करत ना याच्या चॅरिटी कमिशनरच्या याच्या. तर जे काही लास्ट इयरचा तुम्ही रेफरन्स घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही तुमची घसारा किमतीच्या जे प्रावधान आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर रिपेअर बिल्डिंग जे काही फर्निचर्स किंवा तुमचे ऍसेट्स असतील तर त्याच्या संबंधितचे काही रिपेअरिंग तुम्हाला करायचे आहे का नवीन वर्षामध्ये, जर तुमची बिल्डिंग वगैरे असेल त्याच्यातले काही रिपेअरिंग करायची आहे, फर्निचर्सची करायची आहे, तर त्याच्या संबंधातले काही खर्च तुम्ही नेक्स्ट इयरला असे विचार करून ठेवलेले आहे की ते करू, तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्याच्यानंतर मिसलेनियन्स. आता वरती दिलेल्या पैकी असं तुम्हाला काही वाटतंय का की हे खर्च याच्यामध्ये आलेले नसतील, तर त्याची डिटेल तुम्हाला इथे यायची आहे. तर आपण आपलं जे 70, 80, 85% जो वर्क आहे तो म्हणजे आपला कुठून चालतो, तो खर्च मेनली आपला कुठला असतो, तो म्हणजे आपला ऑब्जेक्ट ऑफ द ट्रस्ट, म्हणजे आपण जे काही प्रोजेक्ट्स रन करतो त्याच्यातून. पण इथे मला कुठेच नाही दिसत आहे की ते ऑब्जेक्ट ऑफ द ट्रस्टचे कुठे येईल, तर तो आहे सेक्शन आता इथे खाली, जो की तिसऱ्या सेक्शन मध्ये त्यांनी म्हटलंय की एक्सपेन्सेस ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द ट्रस्ट. आता इथे काय सांगितलेले आहे की इथे जसं आता तुमची ऍक्टिव्हिटी आहे एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी, आता याच्या अंडर मधले तुमचे काही प्रोजेक्ट चालतात का, आता मग इथे तुम्ही घेऊ शकता त्याची ऍक्टिव्हिटी कॉस्ट, त्याची इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे त्याची जे काही प्रोग्रामॅटिक स्टाफ आहे त्यांची पगार, त्याच्यानंतर त्यांचे जे डिटेल लागत आहेत, त्यानंतर त्याच्या रिलेटेड जे कुठले प्रोजेक्ट असतील, आणि याचं स्पेसिफिकेशन तुम्हाला माहिती आहे की हे एज्युकेशनल पर्पजचा, म्हणजे मी हा सगळा एक प्रोजेक्ट प्रपोजल त्यांना सबमिट केलेला आहे आणि त्याच्यातून मला नवीन वर्षामध्ये येण्याची शाश्वता आहे. आणि जे काही मी तिथे फंडिंग मध्ये लिहिलेलं आहे की इन्स्टिट्यूशनल डोनर कडून एवढे फंड्स येतील आणि त्याच्यातून मी त्या वर्षाला पूर्णपैकी पूर्ण ते खर्च करू शकतो, तर मग त्याची तुम्ही इथे व्हॅल्यू तिथे लिहू शकता. तर आता इथे मी मेनली टाकलेले आहे 3 प्रोजेक्ट इथे टाकलेले आहे, जसं एज्युकेशन, रिलीफ ऑफ पॉवर्टी, त्याच्यानंतर वॉटरशेड मॅनेजमेंट आणि अदर्स असे टाकलेले आहे. त्याच्याच बाजूला मी इथे लिहून दिलेलं आहे की आपल्याला जसे आता जे चॅरिटेबल पर्पज आहे हे डिफाईन केलेलं आहे इन्कम टॅक्स ऍक्टनी. तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या ज्या दिसत आहेत की 7 त्यांनी असे सेक्शन दिलेले आहे की जे ऑब्जेक्ट ऑफ द ट्रस्ट साठी तुम्ही यूज करू शकता, जसं की रिलीफ ऑफ पॉवर्टी झालं, एज्युकेशन आहे, योगा आहे, मेडिकल रिलीफ आहे, प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट आहे, प्रिझर्वेशन ऑफ माउंटेन ऑन प्लेस ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द आर्टिस्ट अँड हिस्टॉरिकल प्लेसेस साठी आहे, आणि ऍडव्हान्समेंट ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द जनरल पब्लिक युटिलिटी. तर असे जे काही तुमचे खर्च आहेत, तर अशा प्रकारचे जे तुमचे ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यातून तुम्ही काही खर्च म्हणजे प्रोजेक्ट तुम्ही जे सबमिट केलेले आहे त्या प्रोजेक्टची जे काही खर्च आहे की तुम्हाला माहिती आहे की मला या वेळेस पूर्ण 100% मी खर्च त्या वर्षाला करणार आहोत, तर त्याची माहिती तुम्हाला इथे खर्चाच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे भरावं लागेल. आता इथे लास्ट कॉलम जो त्यांनी दिलेला आहे तो सरप्लस ऑफ रिसिप्ट ओव्हर एक्सपेंडिचर. आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे जे रिसिट्स असतात ते रिसिट्स आणि आपल्या बँकेतला त्या वर्षीतला बॅलन्स असा जर एकंदरीत आपण बघितला, तर एकंदरीत आल्यानंतर आपल्याला काय होतंय की मेनली एक्सपेंडिचर हे आपण इन्कम टॅक्स ऍक्ट किंवा याच्यानुसार पण सांगितलंय की 85% पेक्षा जास्त हा खर्च त्या वार्षिक म्हणजे त्या वर्षामध्ये होणे हे गरजेचं आहे. तर इथे पण तसंच आपण अझम्पशन पकडून चालतोय की आपल्याकडे जर 100 रुपये आलेले आहे, मला जर 85% जर मी इकडे खर्च करतोय, तर माझे 15% जी रक्कम आहे ती मी कुठे ठेवणार आहे, तर तिथे म्हणताय की रिटेन इन बँक और कॅश मध्ये. तर त्याची माहिती इथे लिहायची आहे. ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड, तुम्ही रिझर्व्ह फंडाला काही ट्रान्सफर करणार आहे का, किंवा ऍडेड टू द कॉर्पस अंडर द इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्ट
याच्यामध्ये करणार आहे, किंवा तुमच्या बँकेमध्ये जे बँकेचं तिथे वरती लिहिलेलं आहे, तर तुमच्या बँकेमध्ये काय क्लोजिंग बॅलन्स त्या वर्षाच्या अखेरला. एक तर याच्यात दोन प्रकारचे असू शकतात. एक तर बँकेमध्ये काही अनस्पेंड, जसं आता तुमच्याकडे इथे आपण ऑब्जेक्ट ऑफ द ट्रस्टच्या अगेन्स्ट मध्ये आपण काही प्रोजेक्ट्स बघितले. तर आता प्रोजेक्टमध्ये बहुतांश वेळा असं होते की आपल्याला एक एक कोटीचा प्रोजेक्ट सँक्शन होतं, 1 कोटी त्या वर्षाला रिसीट पण आपल्याकडे येतात, आणि वर्ष अखेरला आपण त्याच्यातले 85 लाखच रुपये खर्च करू शकतो, करू शकलो 31 मार्च अखेरीस. पण काही 15 लाख रुपये उरले, तर ते काय आहे, तर ते आपल्या बँकेमध्ये इथे तो तुमचा रिझर्व्ह फंड नाही झाला, तो तुमचा झालाय की अनस्पेंड बॅलन्स झालाय, जो की नेक्स्ट कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर आहे. किंवा जर तो स्पेसिफिक 1 इयरचा, एक्सटेंडेड कंपनीलाही लागू होतो का सर? तर तो तुम्हाला नेक्स्ट इयरला तो आला, एकतर त्यांना परत करावा लागतं. तर तो तुमचा क्लोजिंग बॅलन्स तुमच्याकडे किती असेल, तर तो अशी सगळ्यांची जी मिळून एकूण गोळाबेरीज आहे, तर ती तुमची ह्या पेमेंट्सच्या याच्यामध्ये तिथे दिसतील. तर आता याचा एकूण सारांश आणि एकूण जो तुमचा समरी रिपोर्ट आहे, तो तुमचा इथे हा तयार होईल. आणि हा तयार झाला की दोघांची पण टोटल जी आहे ती बरोबर तिथे 100-100 अशी दोन्ही मॅच होईल. आणि त्याच्यानुसार हा तुमचा सर्व जो मॅटर आहे तो सगळा इथे तयार होईल. आता याच्यात म्हणजे आपल्या पीपीटीचे एक दोन फक्त स्लाइड राहिलेले आहे, त्या कंप्लीट करू. आणि त्या कंप्लीट झाल्यानंतर मग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण घेऊ त्याच्यामध्ये. तर आपण आता बघितलं की बजेट कसं प्रिपेअर करायचं. आणि आता हे बजेट जेव्हा, हॅलो, हा, जर बजेट आता आपल्याकडे सगळं बनवून आहे, तर त्याचं आपल्याला एकदा कंपॅरिझन पण व्हायला पाहिजे. म्हणजे काय आहे, फक्त आपण बजेट बनवला म्हणजे तिथे सबमिट करायचं आहे त्याच्यासाठी बनवलेलं आहे असं न करता, तुम्ही त्याचा एक रिव्ह्यू पण ॲज अ ट्रस्टी म्हणून, किंवा तुम्ही संस्थेचा आपला काय आपण टार्गेट ठेवलेला होता या वर्षीचा आणि आपला काय अचीव झालेला आहे, तर त्याच्या संबंधित एक तुम्ही बनवू शकता. की जे काही तुम्ही तुमचे बजेट हेड घेतलेले असतील, जे सबमिशन, आता जे काही एक्सेल शीटमध्ये तुम्ही वर्किंग केलेलं असेल, तर याचा तुम्ही 9 महिन्याचा म्हणजे नेक्स्ट इयरला आता तुम्ही जसं कंप्लीट झालं तर डिसेंबर किंवा जानेवारी एंडला तुम्ही एक त्याचा रिव्ह्यू घेऊ शकता की तुमचा बजेट हेड काय होतं, त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल किती रिसीट तुमच्याकडे जमा झाली, त्याच्यानुसार तुमचे व्हेरियन्सेस म्हणजे तुमचं, जसं आता तुम्ही बजेटमध्ये तिथे सबमिट केलेलं असेल 100 रुपये, तुमच्याकडे ऍक्च्युअल आले 80 रुपये, तर तुमचा 20चा व्हेरियन्स आलेला आहे तिथं, तर त्याच्यात अगेन्स्ट मध्ये काय आहे, तर तुम्ही तिथे मीटिंगमध्ये हे सगळे डिस्कशन पण करू शकता की म्हणजे 20% न येण्याचे आपल्या मागे कारण काय होतं, किंवा आपल्याला काय अजून करायला पाहिजे की जेणेकरून आपले हे टार्गेट अचीव नाही झाले. तर त्याच्या संबंधित पण आपण तसेच त्याचाच रिव्ह्यू तुम्ही एक्सपेंडिचर रिलेटेड पण तुम्ही घेऊ शकता की तुमच्याकडे आता जसं प्रोजेक्टचे फंडिंग आपल्याला सीएसआर प्रोजेक्ट कडून पण खूप प्रेशर असते की नाही, हे सगळे प्रोजेक्ट आपले 100% तुमचं फुल्ली फंड युटिलाइज झालेलंच असलं पाहिजे. तर म्हणून हे 9 महिन्याचं जर तुम्ही कंपॅरिझन तिथं केलं, तर त्या 9 महिन्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला एक्सपेंडिचर तिथे लगेच कळेल की हा, आता मला ह्या 9 महिन्याचे एक्सपेंडिचर इतके झालेले आहेत, आणि मला एवढ्याचा जो टार्गेट आहे हा नेक्स्ट 3 महिन्यामध्ये जानेवारी टू मार्चच्या अगेन्स्टमध्ये मला हा कव्हर कुठल्याही हालतीत करायचा आहे. तर जसे तुम्ही मंथली रिव्ह्यू मीटिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतच असतात, परंतु आपल्याला ओव्हरऑल आपल्या ऑर्गनायझेशनचं काय आहे, तर ऑर्गनायझेशनल लेवलवर आपला काय स्टेटस आहे हे याच्यातून माहिती पडू शकतं. तर सबमिट करताना आता जसं काय काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याकडून, तर तेच सांगतोय की जसं आता आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सगळ्या तयार होतात, ते तयार झाल्यानंतर हा एकदा फर्स्ट ड्राफ्ट जो आहे तो तुमचे बोर्ड ऑफ ट्रस्टीज असतील तर त्यांच्याकडे एकदा तुम्ही ठेवा. त्यांच्याकडून पण काही त्यांचे फीडबॅक्स आलेले असतील, किंवा तुम्हाला वाटतंय की त्यांचे काही ऍडिशन्स असतील, डिलिशन असतील, त्याच्यानुसार तो फायनल करावा.
त्याच्यानंतर त्याच्यात जसं सांगितलेलं आहे की बजेट रिसीट नॉट मोर दॅन 25% अगेन्स्ट पेमेंट. म्हणजे तुमचे जे संस्थामध्ये कुठला पण अनस्पेंड बॅलन्स आहे ना, तो बिलकुल मानला जात नाही. म्हणजे आपण CSR फंडिंगचे बरेच काही आपण प्रोजेक्ट चालवतात, त्याच्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे की जेवढे फंड्स त्या वर्षाला आपल्याला दिलेले असतात ते फुल्ली युटिलाइज त्या वर्षाला झालेलेच असले पाहिजे. तर इथे आपण जेव्हा बजेट पण सादर करतो चॅरिटी कमिशनरला, तर तिथे पण त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे पेमेंट आहे हे 75% पेक्षा जास्तच असलं पाहिजे. म्हणजे जसं 100 रुपये आले तर तुमच्याकडे 75च्या वरतीच तुमचा हा खर्च दिसलेला असला पाहिजे. नाहीतर तुम्ही इथे लिहितायत की मला 100 रुपये येणार आहे आणि मी 50 रुपये खर्च करणार आहे आणि 50 रुपये जे आहे ते बँकेत ठेवणार आहे, तर तुम्हाला त्याचं जस्टिफिकेशन तुम्हाला फेसशीट मध्ये तिथे द्यावं लागेल की तुम्हाला का असं होणार आहे तुमचं. तर त्याच्यामुळे बिलकुल काळजी घ्या की तुमचा जो प्रोजेक्टचा जेवढे तुमच्या त्या वर्षाला तुम्ही म्हणतायत की मला बजेटच्या अगेन्स्ट मध्ये एवढे एक्सपेंडिचर येणार, एवढं इन्कम किंवा जेवढ्या रिसिट्स माझ्याकडे जमा होणार आहेत, तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये माझा खर्च पण हा 85% पेक्षा जास्तच असला पाहिजे. प्रत्येक वर्षाला 28 फरवरी ही लास्ट डेट चॅरिटी कमिशनर, मी याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला, 28 तारीख ही लास्ट डेट आहे की त्याच्या 28 फरवरीच्या आतमध्ये तुम्हाला हा जो बजेट आहे हा सगळ्याचा रिव्ह्यू करून त्याचं सगळं कंप्लीट करून हा तुम्हाला चॅरिटी कमिशनरला सबमिट करावा लागतो. आता बहुतेक वेळा हे याच्याबद्दलचे काही नोटिफिकेशन किंवा मी जेव्हा स्टार्टिंगला सांगितलेलंच होतं की नोटिफिकेशन नसतात, परंतु आपल्याला हे करणं गरजेचं आहेच का? एवढी सगळं म्हणजे हे बघा, एवढं हे तयार करा, एवढं डोकेदुखी करून हे सबमिट करणं आहे की नाही आहे गरजेचं? तर हे ट्रस्ट ऍक्ट मध्ये तर सांगितलेलंच आहे की हे सबमिट करायला पाहिजे. त्याच्यासोबत तुमचे जे ऑडिटर असतात ते ऑडिटर जेव्हा तुमचा फर्स्ट ऑडिटर रिपोर्ट तुम्हाला देतो, तेव्हा इथे बघा मी हायलाइट केलेलं आहे वेदर द बजेट हॅज बीन फिल्ड इन द फॉर्म ऑफ प्रोव्हाइडेड इन रूल 16A. इथे तुमचा एस आहे की नो आहे हे तुमच्या जे बॅलन्स शीट आणि फायनान्शियल स्टेटमेंट तुमच्याकडे जेव्हा सबमिट करते तेव्हा तुम्ही तुमचे ऑडिट रिपोर्ट तुम्ही तिथे चेक करा. त्याच्यामध्ये जर नो आहे तर तिथे तुम्हाला दिसूनच पडेल की जर तुम्ही सबमिट नसेल केलं तर तिथे तो रिमार्क नो म्हणून लिहून येतो. आणि जेव्हा कधी आपले जेव्हा फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि ऑडिट रिपोर्ट हे जेव्हा फंडिंग एजन्सी बघते तेव्हा हा पण एक कंप्लायन्सेसचा भाग म्हणून तो तिथे बघितला जातो. आणि तिथे म्हणते की इथे जर तुम्ही नो लिहिलेला आहे तर तुम्ही का नाही करू शकले, आणि हे जर तुम्ही लास्ट 3 इयर्सचे रिपोर्ट दिले आहे आणि 3 वर्षाच्या रिपोर्टला जर तुम्हाला तिथे नो नो लिहून येत आहे तर तुमच्या म्हणजे तुम्ही याच्यातला म्हणजे जेवढे काही त्यांचे कंप्लायन्सेस असतील त्याच्यातला एक पार्ट आहे कंप्लायन्सेसचा, तो तुम्ही पूर्ण करत नाहीये, तो पूर्णपणे दिसतो तिथे. तर त्याच्यामुळे कमीत कमी आपले कंप्लायन्सेस तरी कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्या हेतूने तरी तुम्हाला हा बजेट म्हणजे तयार करणं आणि त्याच्यानंतर ते सबमिट करणं हे खूप गरजेचं आहे. तर हे सगळं होतं एकंदरीत आपल्या याच्या. जर याच्याबद्दल काही आता तुमच्या मनात बरेच काही प्रश्न असतील तर आपण याच्यावर एक क्वेश्चन आन्सरचा पण आपण पार्ट घेऊ त्याच्यामध्ये. तर तुमचे हे करून आता मी माझा प्रेझेंटेशन इथे थांबवतोय आणि आपण आता क्वेश्चन आन्सरच्या ह्याच्यात येऊ. धन्यवाद रोशन सर, खूप छान पद्धतीने आपण ही माहिती दिलेली आहे. काही प्रश्न जे आहेत ते आपण विचारू शकता. माझ्यासाठी काही प्रश्न आपण विचारले होते की हे एक्सेल सीट आपण पाठवणार आहात का, प्रेझेंटेशन पाठवणार आहात का? तर मी जे आपले ईमेल आयडी माझ्याकडे आहेत तर त्या ईमेल वरती हे दोन्ही गोष्टी मी आपल्या माहितीसाठी पोस्ट करणार आहे. तर त्याचाही आपल्याला फायदा घेता येईल. आणि जी युट्यूबची लिंक आहे ती पण मी त्याच्यामध्ये लिंक देते, जेणेकरून जेव्हा तुम्ही बजेट प्रत्यक्ष लिहायला सुरू कराल आणि ते लिहित असताना जर आपल्याला काही शंका आल्या तर ते जे आता रेकॉर्ड केलेलं जे हे आहे सत्र पूर्ण, ते आपल्याला ऐकता येईल. तर आता आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्ते नमस्ते. सय्यद बोलतो, हो सर. ग्रामीण ग्रामीण विकास मंडळ.
तेच ना मी म्हटलं. मी हे दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी पण आपण हे सत्र घेतलं होतं ऑनलाईन. मागच्या की त्याच्या मागच्या मी त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी गेल्या झालेलो वर्षी होतो. घेतलं होतं आणि त्याच्या गेल्या वर्षी हे तिसरं वर्ष आहे. हा हा. तर मी दरवर्षीच अटेंड करतो. मला मला एक प्रश्न विचारायचा आहे सरांना, की एखादा प्रोजेक्ट आपल्याला मंजूर होतो, मग त्याचा कालावधी आपण ठरवतो आणि ठरवलेल्या कालावधीमध्ये आपण तो प्रकल्प पूर्ण खर्च करून संपन्न करतो. आणि त्याच्यानंतर बजेट मार्च अखेरीस येतं. कधी कधी आमच्या बाबतीत घडलेली गोष्ट मी सांगतो. हा. मग मार्च एप्रिलला जर बजेट, मार्च अखेरीला जर बजेट आलं, तर आपण काय केलेलं असतं, लोन घेऊन किंवा मग डोनेशन किंवा मग इतर मार्गाने आपण तो त्या प्रकल्पाचा खर्च पूर्ण केलेला असतो. आणि मग 31 मार्चला त्या प्रकल्पाच्या फंडची किंवा त्या प्रकल्पाचं जे काही अनुदान असतं ते अन अन काय म्हणतात, अन एक्सपेंडिचर म्हणजे अनस्पेंड बॅलन्स. अनस्पेंड बॅलन्स म्हणून दिसतं. आणि मग ते ते आपण कुठून तरी उसनवार घेतलेलं असतं आणि ते परत द्यायला आपल्याला वेळ नसतो, कारण 31 मार्चलाच तो पैसा जमा झालेला असतो. आपण पुढच्या वर्षी मग तो ज्यांच्याकडून घेतला त्यांच्याकडे आपण तो ते लोन किंवा ते अनामत आपण परत करतो. मग यावेळेस आम्हाला काय झालं, किंवा असं अनस्पेंड बॅलन्स दिसलं, तर मग इन्कम टॅक्स वाल्यांची आम्हाला नोटीस आली की तुमच्याकडे एवढा पैसा शिल्लक आहे आणि मग तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. पण आपण काय केलं असतं, सगळा प्रकल्पाचा खर्च हा आपल्या उत्पन्नातून केलेला असतो सध्या, आणि प्रकल्पाचा निधी हा नंतर आलेला असतो. तर ह्यासाठी हे हे याचं काय सोल्युशन असू शकतं, मला हे विचारायचं होतं. तर याच्यासाठी तुम्हाला आधी हे करावं लागेल. याच्यात अनस्पेंड नाही म्हणता येईल. हा जो तुमचा पार्ट झालेला आहे तो हा रिसिवेबल हा हा. झालेला आहे. अनस्पेंड नाही, तो स्पेंड तर हा, तो केलेला आहे. रिसिवेबलचा पार्ट झालेला आहे. जसं आता लास्ट इयरचं तुमचं जे बजेट आहे, हे ऍक्च्युअली बजेटशी रिलेटेड नाही आहे क्वेश्चन, तरी पण तुमचं उत्तर देतो मी. की जसं आता मागील वर्षाला, आता तुम्हाला एक्सपेक्टेड माहिती आहे की मला हा रनिंग ऑनगोईंग प्रोजेक्ट माझा चालू आहे, जो की माझं सँक्शन आहे, परंतु माझ्याकडे त्या वर्षाला फंड्स आलेले नाहीयेत. आणि ते फंड हा मला समोर समोर येईल ते फंड, आणि ते त्याची मला, तुम्ही फंड रिक्वेस्ट लेटर तुम्ही त्यांना सबमिट केलं आहे, पण काही कारणास्तव त्या मार्च एंडिंगला त्यांनी पाठवलेले नाहीये आपल्याकडे. तर हा आणि त्याच्यासाठी तो प्रोजेक्ट आपल्याला रनिंग करायचा पण आहे आणि तो कम्प्लीट करायचा आहे. ऍक्टिव्हिटी तर मदत थांबू नाही शकत आपण. तर मग हा त्याच्यासाठी तुम्ही जनरली काय करतात, एनजीओ स्वतःचं जे ओन फंड असते ते त्याच्यामध्ये युटिलाइज करून घेतं. तर त्या केसमध्ये तुम्ही तसंच जावं की जे काही तुमच्याकडे फंड्स आलेले असतील त्याच्यामध्ये तुम्ही ओन फंड किती त्याच्यासाठी यूज केलेला आहे, आणि इकडे जेव्हा खर्च झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये रिसिवेबल म्हणून ते 31 मार्चलाच तुम्हाला तिथे दाखवावं लागेल की माझ्या म्हणजे एवढे फंड्स आमचे युटिलाइज झालेले आहे आणि इतकी जी रक्कम आहे ही रक्कम रिसिवेबल आहे. आम्हाला फंडिंग एजन्सी कडून रिसिवेबल आहे. तर त्या रिसिवेबल आहे. केसमध्ये मग तुम्हाला म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीसही यायचं काम नाहीये. किंवा हम्म. तिथे जर तुम्ही प्रोव्हिजन 31 मार्चच्या एंडिंगला जर तशी करून ठेवली तर हा प्रश्न तुमच्याकडे येईलच नाही. तर या वर्षाअखेरीस पण तुम्ही हेच बघा की याचं एक तुम्हाला कॅल्क्युलेशन काढून ठेवावंच लागेल की तुमचं त्या वर्षाचं पूर्ण तुमचा खर्च किती झालेला आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला फंड्स किती आलेले आहे, आणि हम्म. किती फंडची व्हॅल्यू जी तुम्ही युटिलाइज केल्यानंतर तुमच्या फंड मधून जी युटिलाइज केलेली आहे, म्हणजे की तेवढी रक्कम मला तिथून रिसिवेबल आहे. त्याचं बुक्स ऑफ अकाउंटशी म्हणजे रिलेटेड आहे. तर तुमच्या सीएनशी बोलून आहे ना, त्याचा रिसिवेबलची एंट्री तुमच्या बॅलन्स शीटला ही दिसलीच पाहिजे करंट ऍसेटला, की रिसिवेबल फंड फ्रॉम या फंडिंग एजन्सीज कडून. तर मग हा तो ते फंड आला की मग तो फंड तुमच्या जे ओन फंडचं जे झालेलं आहे तिकडे ट्रान्सफर करून मग तुम्ही मीट आउट करू शकता त्याला. ते ते सेटल झाला तो प्रश्न. हा. सेटल झाला. आमच्या सीएनी मग व्यवस्थितरित्या मांडणी केली आणि हा. तो सेटल झाला. पण असं उद्भवू शकतं, म्हणजे कधी कधी आपल्या अज्ञानापोटी होतं किंवा आपल्याला मांडणी करताना आपण काही ठिकाणी चुकतो. तर बरोबर. हा प्रश्न सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून मी मुद्दाम होऊन विचारला. नाही, थँक्यू सर की तुम्ही हा प्रश्न घेतला. आणि हा याचा पण कुठेतरी संबंध हा आपल्या बजेटशी पण येतो की आपला जसा हा
आपण जे सादर करतोय की त्या संस्थेचं आपण बजेट, म्हणूनच मी पीपीटीला लास्टला मी तेच म्हटलं की जे काही आपण बजेट आपण सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलची आपल्याला एक त्याचं म्हणजे काय एक छाननी एक विचारमंथन करण्याची आपल्याला गरज असते, जे की तुम्ही हम्म. जसं तुमचं बजेट सबमिट केलं त्याच्या 9 महिन्यानंतर तुम्ही जेव्हा त्याचं हा अनालिसिस तेव्हा हा अनालिसिस हे करताना हे ह्या धडा घेतला मी, हा धडा घेतला मी. तर तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी तुरंत लक्षात येईल आणि तुमच्याकडे हा 3 महिने म्हणजे 3 महिने पण राहील तुमच्याकडे हा, की हातात राहतात. सोल्युशन तेव्हा करतात. एकदा तुमचे ऑडिट रिपोर्ट बनल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर तुम्हाला म्हणजे हा जसं जसं सोल्युशन हा, तेव्हा करता. लिमिटेशन्स येतात. हा ठीक बरोबर आहे, आहे. धन्यवाद धन्यवाद सर. सर मी बोलू का? हा. परिचय करून देतो. माझं हॅलो नाव इंजिनियर. हॅलो. आवाज येतोय का सर? आवाज येतोय का? हा आवाज जरा हा कमी येतोय. अ, आवाज येतोय का बाकीच्यांना क्लिअर? जरा जरा कमी यायला लागलाय आवाज. मगाशी येत होता चांगला. आता येतोय का? हॅलो. एक प्रश्न विचारू का? हो हो हो, हो. बोला बोला. हा. अ, आम्हाला एक प्रोजेक्ट मध्ये आम्ही सर ऍप्लिकेशन दिलेलं होतं, पण आम्हाला अशी काहीच कल्पना नव्हती की ते आमचं अप्रूव्ह होणार आहे किंवा काय, काहीच नव्हतं काय. आणि दरम्यान आम्ही 24-25 बजेट सबमिट केलं आणि साधारणतः जून मध्ये आम्हाला ते अप्रुव्हल आलं काय. त्यामुळे आम्ही त्याची काय बजेटरी प्रोव्हिजन केलेली नव्हती 24-25च्या बजेटमध्ये. अशा वेळेला काय करावं लागतं? तर या केसमध्ये आपण ऑडिट रिपोर्ट त्यांच्याकडे सादर करतोच तसं. आता हे हो. सगळे जे आपण सबमिट करतो ते आपले हं. अंदाजच आहे ना. आता बरोबर. तुम्हाला पण तुमचं जे प्रपोजल होतं तर तुम्ही तिथे हो. जेव्हा म्हणजे तुम्ही त्याचं आय थिंक प्रपोजल ते नेक्स्ट इयरला तुम्ही सबमिट केलं असेल आणि त्यांनी तेव्हाच अप्रूव्ह पण केलेलं असतील, तर तसे केसेस तुमच्या होऊच शकतात त्याच्यामध्ये. तर हा. तिथे तुम्हाला याचं म्हणजे असं काही घ्यायचं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हे जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा तुम्ही तुम्ही हे बजेटमध्ये नाही पकडलं, पण आपल्याला त्याची रिसिट्स आलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला खर्च पण झालेला आहे. तर हा, एकंदरीत रिसिट पण आली. रिसिट पण आली आणि युटिलायझेशन पण झालंय काय. बिलकुल बिलकुल. तर तो तुमचा एक आणि हा व्हेरियन्सेस पार्ट असू शकतो तो वाला, म्हणजे जो काही हा, अनालिसिसचा पार्ट असू शकतो तो. ओके ओके. हा. तर त्याच्यात आणि इन केस राहून गेला आपल्याकडून तर त्याला काही असं म्हणजे हे नाहीये. नाही, हा, नाही, कारण त्यावेळेला अप्रुव्हलच नव्हतं आपल्याकडं. बरोबर. ते साधारणतः जून नंतर अप्रुव्हल झालं. हा. त्यामुळं एवढ्या लवकर आपण ते फेब्रुवारीमध्ये बजेट देत असताना ते आपण हे करू शकत नाही ना. हा. नाही पण हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हा तुम्ही हा प्रपोजल सबमिट केलेलं असेल ना. हा. तर यात तेच व्हॅल्यूज घ्यायच्या की जे तुम्ही प्रपोजल सबमिट केलेलं आहे आणि मला एक्सपेक्टेड आहे की ते नेक्स्ट इयरला येईल म्हणून. बर बर. हा. चालेल. आणि एक सर, एक विषय असा की कायमस्वरूपी आम्हाला एक कॉर्पस क्रिएट करत असताना डोनर्सची वेगळी काही कन्सेंट घ्यायला लागते का, की हो. दिस डोनेशन इज पेड फॉर द कॉर्पस कॉर्पस फंड असं. बिलकुल. नाही, ते तुम्हाला त्यांच्याकडून पण आलेलं असलं पाहिजे की धिस फंड हा. विल बी युटिलाइज फॉर ओनली फॉर कॉर्पस फंड, त्याच्यासाठीच ते व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा. त्यांच्याकडून पण कन्सेंट घ्यावं लागतं आणि तसंच तुम्हाला तेच तुमच्या सीएन ना पण त्याचं डिटेल तुम्हाला द्यावं लागतं आणि हेच बर. इन्कम टॅक्सला आणि तिथे पण तुम्हाला सबमिट करावं लागतं. तर ते विदाऊट कन्सेंट तुम्ही कॉर्पस फंड जनरेट नाही करू शकत. करू शकत नाही, डोनरच्या कन्सेंटनच करावा लागतो. बिलकुल बिलकुल. मग त्याच्यासाठी काय फॉर्मॅट वगैरे आहे? नाही, तसा काही फॉर्मॅट्स नाही आहे त्याच्यासाठी. पण तुम्ही हा. तिथे जे काही कम्युनिकेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे की धिस फंड फक्त ओनली फॉर कॉर्पस फंडसाठी तुमच्या संस्थेला दिला गेलेला आहे आणि हा. तो मग तुम्हाला त्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही त्याला शिफ्ट करू शकता तो फंड. आणि तो हा, तो तेच का. युटिलाइज नाही होईल जोपर्यंत तुम्हाला असं म्हणजे जेव्हा एंडिंगची स्थिती आली की आपल्या संस्था तिथे आपल्याकडे फंड जनरेट करायला कुठेच हे नाहीये, तर त्या केसमध्ये हो, मग तिथे तो यूज करू. बरोबर बरोबर बरोबर.
हा प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या वेळीच ह्या सगळ्या गोष्टी होतात सर, प्लीज. हा ठीक आहे, ठीक आहे, ओके. धन्यवाद सर. मोठी ऑफर आहे. हा सर, आणखी कुणाला काही प्रश्न आहे? नसेल तर मग थांबूया. आणि हा एक्सेल शीटचा फॉर्मॅट वैशाली मॅडम तुम्हा सगळ्यांना मेल करून देईल ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. आणि याच्याबद्दल काही पण प्रश्न असल्यास तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. तसं जर तुम्हाला कुठलं पण काही क्वेरीज असेल त्याच्या संबंधित, किंवा काही वाटलं की इथे मी अडतोय किंवा मला इथे काही प्रॉब्लेम येत आहे, तर तुम्ही वेल नोन की तुम्ही ऑफिस टायमिंग मध्ये 9 ते 6च्या वेळेत मला फोन करू शकता. तर खरंच आजची जी माहिती सांगितली, आजचं जे सेशन झालंय ते खरंच फार उपयोगी होतं. तरी पण एक सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की सरांनी जे सांगितले की उर्वरित जे बजेट आहे आपण जे बँकेत ठेवतो त्याच्याबद्दलची जी कल्पना होती, आणि ते सेक्शन 8 कंपनीला वेगळं आहे आणि संस्थांसाठी वेगळं आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की भारतामध्ये 99% NGO, हा मला जर प्रकल्प भेटला तर कोणाला सांगणार, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात. सिंपल व साधा प्रश्न हा आहे की प्रकल्प डिझाईन होतो, प्रेझेंटेशन होतो, बजेटिंग त्याच्यानंतर होतो, आणि त्याच्यानंतर मग तो का डिसाईड होतो प्रकल्प प्रेझेंटेशनच्या वेळेस. ह्या साध्या साध्या गोष्टीही आपल्यासारख्या माझ्यासारख्या एनजीओला माहीत नाही, आणि मी इतरांना शेअर करत नाही, कारण ती माझी सवय आहे. दॅट इज कॉल्ड द NGO. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हा, हे तुमच्या हो. संस्थेचे बजेट हे तुम्हालाच सादर करायचे आहे, तुम्हाला कोणाला दाखवायचे नाहीये ते. हे फक्त तुम्हाला चॅरिटी कमिशनरला तुम्हाला सबमिट करायचे आहे, तुमच्या ट्रस्टींशी आणि तुमच्याशी जेव्हा एकजूट होऊन त्याच्यानंतर कंप्लीट करूनच तुम्हाला ते सबमिट करायचे आहे. मला असं विचारायचं आहे की कॅश मध्ये व्यवहार करायचे तर किती रुपयापर्यंत आपण हे करू शकतो? म्हणजे कारण फील्ड वरती काही वेळा असं कॅश मध्ये कामं करावी लागतात, तर किती रुपयापर्यंत अलाउड असतं? ओके, म्हणजे कॅशमध्ये इन्कम टॅक्स ऍक्टनी आता सांगितलेलं आहे की 10,000पर्यंतच तुम्ही कॅशचं म्हणजे कॅशमध्ये तुम्ही व्यवहार करू शकतात, हा. पण त्याच्या वरती तुम्ही नाही करू शकत. तसं हा. त्याची लिमिट मागील वर्षापर्यंत 20,000 होती, पण ती आता हा. नेक्स्ट इयरला आता 10,000 केलेली आहे त्यांनी. हा. आणि डोनेशन जर घ्यायचं असेल संस्थेसाठी तर ते तुम्हाला 2,000पेक्षा जास्त कॅशमध्ये नाही घेऊ शकत तुम्ही. ओके. जर ते घेतलं तर तुम्हाला त्याच्यावर 30% टॅक्स अप्लिकेबिलिटी आहे. विचारू आपल्या मशीनचं विचारूया. हा. आणि विचारायचं होतं सर आम्हाला उषा शिलाईकडून एक CSR आला, तर त्याच्यामध्ये सर म्हणजे आता या बजेट म्हणजे या बॅलन्स शीट मध्ये आम्हाला मांडावं लागणार आहे, म्हणून मी खात्री करून घेते. तर त्यांच्याकडून मशीन्स आले, 15 मशीन आले, तर ते मशीन आम्ही डोनेशन इन काइंड म्हणून आम्ही घ्यायचे का? हा, त्याच्यात तुम्हाला दोन्ही पार्टमध्ये करू शकता. एक हा. तर तुम्ही जे मी तुम्हाला आधी सांगितलं, जे कॉर्पस अँड कॅपिटल ऑब्जेक्टसाठी जो फंड आलेला आहे, आता हे हा. 5,000 पेक्षा वरतीची आहे आणि त्याची लाईफ 3 वर्षापेक्षा जास्त आहे, तर ते तुमचं ऍसेट म्हणूनच क्रिएट झालेलं आहे, तुमचे हा. शिलाई मशीन. तर नाही एक पण तुम्ही हा. तुम्ही त्याची हा. व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू ऑफ ऍसेट आहे ना, तुम्ही तिथे रिसिटला घेऊन पेमेंटला तुम्ही पेमेंटला त्याची पूर्ण रक्कम दाखवू शकता. एक तर हा पार्ट आहे. किंवा डोनेशन इन काइंड मध्ये घेऊन तुम्ही त्याला ₹1 व्हॅल्यू मध्ये तुम्हाला तिथे दाखवू शकता की तुम्हाला यांच्याकडून हे फंडिंग ज्यांच्याकडून आलेलं आहे त्याची तुम्हाला रिसिट दाखवावं लागेल तिथे, की एवढ्या मशीनी ज्या आहेत, जसं 10 मशीन किंवा 20 मशीनी तुम्हाला यांच्याकडून आलेल्या आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये पेमेंट साईडला तुम्हाला तिथे दाखवावं लागेल की इथे या ऍसेट्स आम्ही खरेदी केलेले आहे. नाही तर सर पण कसं सर झालं, ते आम्ही मशीन आम्हाला आले उषाकडून हा. 15, आणि आम्ही ते 15 महिलांना दिले. हम्म. हा CSR होता तो त्यांचा, ओके, आणि तर हा आमच्याकडे तुमचा राहिले नाही. स्पेसिफिक फंड नाहीये. हा, तर तो मग फंड नाही, मग तो काही इन काइंड पण आम्ही घ्यायचा नाही का घ्यायचा? नाही, तर तेच आहे की तुम्हाला तिथे जी व्हॅल्यू आलेली आहे, तर तुम्हाला तिथे बिल्स किंवा काही डिटेल तुम्हाला तिथे आलेलीच असेल ना त्याची, की हो. DM त्यांनी म्हणजे डिलिव्हरी मेमो पाठवलेला आहे. हो. हो. बरोबर आहे, तर मग त्याच्या काही तुम्ही त्यांना प्रपोजल तेव्हा सबमिट केलेलंच असेल ना.
हो. की आम्हाला लोकांसाठी शिलाई मशीन कडून आम्हाला एवढ्या हो. शिलाई मशीनची गरज आहे आणि त्याची कॉस्ट जी आहे ती एवढी एवढी होणार आहे. हो. बरोबर आहे. हा. तर याच्या अगेन्स्ट मध्ये आता हा जो झाला तो तुमचा ऑब्जेक्टचा भाग झाला. आता हा ऑब्जेक्ट मध्ये काय राहील, एकतर रिलीफ ऑफ पुअर मध्ये जाईल तो, किंवा ट्रेनिंगसाठी दिलेला असेल तर एज्युकेशन मध्ये. तर हा तुम्ही गरीब महिलांना किंवा यांना तुम्ही हे सगळ्या मशिनी तुम्ही त्यांना दिलेल्या आहे, तर तो खर्चामध्ये जाईल. आणि इन्कम साइडला हे स्पेसिफिक ऑब्जेक्ट मध्ये सीएसआर फंडिंगच्या ह्याच्यामध्ये जाईल तिथे. तर तिथे तुम्हाला तिथे व्हॅल्यू लिहावं लागेल त्याची, की व्हॅल्यू द्यावी लागेल, म्हणजे जी काय व्हॅल्यू असेल उषा मशीनची ती. बिलकुल. ओके ओके, थँक्यू. अ, 12:15 वाजत आलेले आहेत, तर मला असं वाटतं की आपले जे काही प्रश्न आहेत आपल्याला म्हणजे आपण अजूनही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, परंतु आपण सरांना थोडं हे देऊया. म्हणजे त्यांचा आता त्यांनी आपल्याला 1.5 तास जवळजवळ दिलेला आहे. तर सर्वप्रथम मी आत्ताच्या ह्या सत्रासाठी रोशन सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. प्रेझेंटेशन सुद्धा खूप छान मराठीतून केलं. खरं तर हे सगळे विषय जे आहेत हे मराठीत करणं आणि मराठीतून सांगणं हा एक खूप मोठा टास्क आहे. तर तो त्यांनी खूप छान पद्धतीने पार पाडला आणि आपल्याशी चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये कनेक्ट झाले. तर कोण बोलायचं? तर एक मिनिट जरा थोडस सरांना आणखी माहिती. अ, सगळ्यांना एक फक्त विनंती आहे की जे लोक लिंक्डइन हा एक सोशल नेटवर्किंगचा एक साईट आहे, जे लिंक्डइन बरेच लोक यूज करतात. तर त्यामध्ये पण तुम्ही अफाम महाराष्ट्र आणि रोशन डोंगरे यांना फॉलो करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर फायनान्स रिलेटेड काही अपडेट्स लागत असतील, जसं मी वैशाली मॅडमला पाठवतच असतो, तर ते पण आपल्याला समोर पाठवत असतात. तर त्याच्यासोबतच मी त्याचे नोटिफिकेशन आणि त्याला एक ब्रीफ मध्ये त्याचं काय म्हणणं आहे त्या नोटिफिकेशनचं, त्याची एक डिटेल आहे ना, मी प्रत्येक वेळी तिथे पोस्ट करत असतो नेहमीच्या याच्यामध्ये. तर तुम्ही तिथे पण मला आणि अफामला फॉलो करू शकता. आणि तिथे तुम्हाला जे इन्कम टॅक्स रिलेटेड जे एनजीओ सेक्टरचे आहे, डेव्हलपमेंट सेक्टरचे जे काही अपडेट्स आहे ते तुम्हाला तिथे FCRA, इन्कम टॅक्स, चॅरिटी कमिशनरचे ते तुम्हाला तिथे मिळू शकतील. आणि जर तुम्हाला याच्या संबंधित फायनान्स आणि कंप्लायन्सेस रिलेटेड जर काही आणखी तुम्हाला वेब संवाद असे पाहिजे असतील, तर तुम्ही वैशाली मॅडमला संपर्क साधू शकता. आणि तुम्हाला जर तसे सब्जेक्टचे जर रिक्वायरमेंट असतील तर त्याच्याबद्दल पण आपण असे वेबिनार घेऊन त्याची डिटेल माहिती तुम्हाला पुरवू शकतो. तर धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही सगळे जॉईन झालात. तर मी वैशाली मॅडमकडे देतो. धन्यवाद. आपल्याशी कनेक्ट होण्याचे वेगवेगळे मार्ग आपण सांगितलेले आहेत. नक्कीच सगळ्या संस्था त्याचा फायदा घेतील. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आफाम ही सर्व संस्थांची शिखर संस्था आहे, मातृसंस्था आहे. आणि म्हणूनच संस्थांची कॅपॅसिटी बिल्ड करण्यासाठी जे जे माध्यम आम्हाला वापरता येतील किंवा ज्या ज्या प्रकारे आपल्याशी कनेक्ट होता येईल, अशा प्रकारे आफाम आपल्याशी कनेक्ट होत आहे, होत राहणार आहे. आपण याचा नक्की फायदा घ्यावा. मी पुन्हा एकदा सर्व उपस्थित संस्थांच्या वतीने रोशन डोंगरे सरांचे आभार व्यक्त करते. आणि आजचा वेब संवाद जो आहे हा आजच्या पुरता संपला असं मी जाहीर करते. ज्यांना कुणाला ईमेल वरती ही सगळी माहिती पाहिजे आणि माझ्याकडे त्यांचा ईमेल आयडी नाही असं वाटत असेल, त्यांनी चॅट बॉक्स वरती ईमेल आयडी ड्रॉप करावा. मी अजून एक साधारण 12:25 पर्यंत हे चालू ठेवते, म्हणजे आपले येणारे ईमेल आयडी मी कलेक्ट करू शकेल. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सर. मेलवर पाठवून देते. ह्याच्यावर धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, धन्यवाद.